नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा जबरदस्त असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण रायाने पकडलेल्या सिरियल किलरच्या तोंडून परीराणीचं सत्य ऐकताच रायाला आणि सगळ्यांना धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता राया, डिफिकल्ट, डंकी तिघेही लपून बसलेले असतात. आज रात्री नक्कीच परीराणी येईल अशा आशेने आता तिघेही त्या परीची वाट बघत असतात. तेवढ्यात आता लगेच रायाला घुंगरांचा आवाज येतो. रायाला मात्र आता संशय आलेला असतो, नक्कीच इकडे कोणीतरी आले. त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ अरे काय झालंय, तू गडबडलाय का? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, डिफिकल्ट नक्कीच इकडे माझ्या दिशेने कोणीतरी येतंय बरं का. मला तर असं वाटतंय ती सिरियल किलर तर नसेल ना. त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, राय भाऊ तू टेन्शन घेऊ नको, मी आणि डंकी ताबडतोब तुझ्या लोकेशनला पोचतो. आज आपण तिला सोडायचं नाही, आज तिला पकडायचंच. तेव्हा डंकी आता बाजूला जे ऑफिसर्स लपलेले असतात ना त्यांना कळवतो आणि लवकरात लवकर रायाच्या लोकेशनवरती बोलावतो. तर आता राया मात्र उभी राहतो. तर आता ती परीराणी समोरनंच चाललेली असते. राया तिचा पाठलाग करू लागतो. अरे बापरे, म्हणजे आपण जिची वाट बघत होतो ती फायनली आली. आज ती कुणाला मारण्यासाठी चालली असेल, कुणाचा घात करायचा आहे तिला. आज सोडायचं नाही, आज हिला पकडायचं असे म्हणत राया आता तिच्या पाठोपाठ दबक्या पावलांनी चाललेलं असतो. तर आता ही परी चालत समोर जाते आणि एका ठिकाणी थबकते. त्याच वेळेस राया थबकतो आणि मनाशीच म्हणू लागतो, अरे देवा हिने तर थांबून घेतलंय. याचा अर्थ तिला कळलंय का मी तिचा पाठलाग करतोय, म्हणजे ती आज मारणार आहे तो मीच आहे का, आज ती मला संपवणार आहे का? असे असंख्य प्रश्न आता रायासमोर उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता ती परीराणी लगेच रायाकडे पाठीमागे वळून बघते आणि हसू लागते. विशाल भोसले, आज तुझा गेम होणार. त्यावर लगेच राय म्हणू लागते, कोण आहेस तू आणि तू मला का मारणार, सांग लवकर. त्यावर लगेच आता ती परी लगेच रायावरती वार करू लागते. राया तिचे वाल झेलत असतो आणि म्हणत असते, लवकरात लवकर सांगा तू का मारतेस मला आणि का मारायचंय तुला, मला लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता ती बाई म्हणू लागते, विशाल भोसले तुझं नशीब लय चांगला, आजवर दोनदा माझ्या तावडीतनं वाचलाय, पण आज तुझा खेळ खलास होणार. आज मी तुला नाही सोडणार, तुझा गेम तर माझ्या हातनंच होणार. असे म्हणताच ती रायाच्या पोटात चाकू खुपसवणार. तेच आता राया पटकन तिचा हात पकडतो आणि म्हणू लागतो, तुझ्यासारखे 100 आले आणि गेले, पण हा राया काय चीज आहे ना हे अजून तुला माहिती नाही. तुला काय वाटलं तू मला संपवशील, राया म्हणजे काय चीज आहे ना हे तुला दाखवतोच आता. राया लगेच तिच्या हातातला चाकू ओढू लागतो. त्याच वेळेस आता ती बाई रायाच्या हातनं आपला हात हिसकावते. बास विशाल भोसले, आता जास्त वेळ वाया घालवणार नाही मी, आता तुझा गेम होणार. आता तुझे शेवटचे क्षण आले विशाल भोसले. असे म्हणताच आता लगेच ती आपल्या गुंडांना आवाज देते, ए चला रे पकडा याला. लगेच आजूबाजूला तिचे जे गुंड लपलेले असतात ना ते धावतच येतात आणि लगेच रायाला पकडतात. त्याच वेळेस आता राया लागतो, तुला का मारायचंय मला, सोडा, तू असं नाही करू शकत, सोड, आज मी तुला सोडणार नाही. तेव्हा ती बाई हसतच म्हणू लागते, विशाल भोसले आज तुझा गेम होणार आणि तो माझ्याच हातनं. असे म्हणताच ती लगेच आता रायाच्या पोटात चाकू खुपसायला येणार. तेच आता रायाची मिसफायर आलेली असते. मिसफायर लगेच तिचा भट्ट असा हात पकडते. त्यावर लगेच ती बाई आता मंजिरीकडे बघते, सोड, आज हा वाचणार नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुला काय वाटलं तू माझ्या रायाला मारशील, जोवर त्याची मिसफायर जिवंत आहे ना तोवर रायाच्या केसाला बी धक्का लावू शकत नाही तू. असे म्हणताच आता मंजिरी जोरदार दिशी तिच्या कानाखाली ओढते. आता मात्र मिसफायरने चांगलीच धुलाई या परीराणीची सुरू केलेली असते. आता रायाही जोरजोरात त्या गुंडांना मारू लागतो. तोपर्यंत आता डिफिकल्ट डंकी आलेले असतात, ऑफिसर्स आलेले असतात. आता मिसफायरने मात्र या परीराणीची चांगलीच धुलाई केलेली असते. आता मिसफायर लगेच तिला गळा पकडते आणि लागते, राया बास, आता पुरे झालं. आजवर तू आई गाई माईची इज्जत करणारा राया होता, पण ही बाई या नाशिकमध्ये सगळ्या लोकांच्या जीवावरती उठते, त्यांचे मृतदेह पाडते, त्यावरती जळालेले पंख टाकते. त्यामुळे या बाईला सुटका नाही आहे राया, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा राया लागतो, मिसफायर तू अगदी बरोबर बोलते, ही बाई सोडण्याच्या लायकीची नाही आहे, चला रे घेऊन चला इकडे.
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हिला हिची लायकी दाखवूया आपण, असे म्हणताच कॉन्स्टेबल मॅडम ओढतच आता त्या परीला घेऊन तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, राया राया तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? तेव्हा राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, चल आपल्याला लगेच जावं लागेल पोलीस स्टेशनला. दोघेही तिकडनं पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर इकडे घरी आता शशिकलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण गार्गीचा घरात पत्ता नसतो. ही पोरगी खूप वेळ झालंय कुठे गेली असेल. ही भैताड ना एक डोक्याला ताप देते आणि नवीन काहीतरी कांड वाढून ठेवत असते. मला मंजिरीला कळवावं लागेल, असे म्हणतात शशिकला मंजिरीला कॉल करते. मंजिरी, अगं ती भैताड पोरगी घरातनं गायब झाली ग, कुठे गेली माहितीच नाहीये, तू लवकर ये मंजिरी. आता मात्र फोन बंद होताच शशिकला म्हणू लागते, एक नंबरची वेंधळी पोरगी, दरवेळेस कुठे ना कुठे गायब होते आणि नंतर दुसऱ्यांच्या डोक्याला ताप देते. जायचंच ना तर मग कायमचं कुठेतरी निघून जा ना, म्हणजे आमचाही ताप कायमचा कमी होईल, असे म्हणत आता शशिकलाची चिडचिड चालू असते. तर आता इकडे त्या परीला ओढतच पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. त्याच वेळेस आता कॉन्स्टेबल मॅडम जोरजोरात तिच्या कानाखाली ओढू लागतात, सांग, लवकरात लवकर सांग, का करत होती तू हे सगळं? तेव्हा लगेच रायम लागतो, थांबा, बोल आता, तू हे कुणाच्या सांगण्यावरनं करत होती आणि का एवढ्या लोकांना मारत होती? या सगळ्यामागे तुझा स्वार्थ काय होता ते लवकरात लवकर कबूल करायचं. आता मात्र ती परी एक नाही दोन नाही गप्प असते. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बोल लवकर हा. आता तू पकडली गेली, आता तुझा एक बी फासा चालणार नाही, त्यामुळे तुला खरं खरंच सांगावंच लागेल. हा राया तुला सोडणार नाही, लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता सिनियर सर तिकडे येतात. तेव्हा सिनियर सर म्हणू लागतात, वा विशाल भोसले, वेल डन, तू अतिशय जोमाने कामाला लागला. मी तुला महिन्याची मुदत दिली होती विशाल भोसले, पण तू एका आठवड्यात या परीला पकडून दिलं. खरंच या सिरियलचा एंड तू केला विशाल भोसले, तू तुझा शब्द पाळला. आता माझा शब्द मला पाळण्याची वेळ झाली. विशाल भोसले, तू सकाळी माझ्या ऑफिसमध्ये आणि मला भेट, उद्या मी माझा शब्द नक्कीच पाळणार. तेव्हा रायम लागतो, ठीक आहे सर, चालेल, मी येईल उद्या भेटायला. त्याच वेळेस धावतच मंजिरी येते, राया राया, अरे गार्गी गायब आहे, ती घरात नाहीये, काकूचा फोन आला होता, ती कुठे गेली असेल, आपल्याला तिला शोधावं लागेल. त्याच वेळेस रायम लागतो, काय मिसफायर, गार्गी घरात नाहीये, ती कुठे गेली असेल, अशी कशी गेली, चल आपल्याला निघावं लागेल. त्याच वेळेस आता सिनियर सर म्हणू लागतात, राया तू जा, कसं आहे ना, गार्गीची जबाबदारी इंद्रायणीने तुमच्यावरती सोपवली आणि त्यात तू एवढं मोठं मिशन पूर्ण केलंय. खरंच आता तुम्हाला लवकरात लवकर गार्गीला शोधावंच लागेल. खरंच विशाल भोसले, आज तू माझा विश्वास जिंकलाय. तेव्हा राया म्हणू लागतो, सर हे फक्त माझ्या एकट्याचं बळ नाहीये, या सगळ्यात माझ्या स्टाफने, डिफिकल्ट डंकीने माझी बरोबरीने साथ दिली आणि या सगळ्यात मोठी साथ आहे ती माझ्या बायकोची मिसफायरची, त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. पण सर आता आम्हाला निघावं लागतंय. त्यावर ते सर म्हणू लागतात, बरं तुम्ही निघा आणि जर काही अडचण असेल, माझी गरज असेल तर लवकरात लवकर कॉल करा. गार्गीला शोधणं खूप गरजेचं आहे, जा. आता लगेच राया मंजिरी तिकडनं घाईतच घराकडे निघालेले असतात. तर आता सिनियर सर लगेच त्या सिरियल किलरजवळ येतात, आता तुझा खेळ संपला, लवकरात लवकर खरं काय असेल ना ते कबूल करायचं आणि मोकळं व्हायचं. आता सिरियल किलर मात्र एक नाही दोन नाही रागाने सरांकडे बघत असते. तर आता संध्याकाळची वेळ असते. धावतच राया मंजिरी घरी आलेले असतात. तेव्हा मात्र आता ही गार्गी घरात आलेली असते आणि शशिकलाच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत असते, मला खूप भीती वाटते आंटी. तेव्हा शशिकला ओरडते, आधी पळायचं, कुठेतरी गायब व्हायचं आणि मग मुळूमुळू रडायचं, अजिबात चालणार नाही. कुठे गायब झाली होती लवकरात लवकर सांग. त्याच वेळेस राया मंजिरी येतात, काकू अगं तू तर म्हणाली गार्गी घरात नाहीये, मग हे सगळं काय आहे? त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी राया, मला काय हौस आली का? अगं ही भैताड पोरगी खरंच गायब होती, कुठे गेली सांगत बी नाही आणि आल्यापासनं फुंदू फुंदू रडायली, काय करावं नाही हिचं तेच कळत नाही. त्यावर लगेच आता राया मंजिरी गार्गीजवळ येतात, गार्गी गार्गी बाळा कुठे गेली होती तू? काय झालं, का रडतेस तू, सांग बरं, अशी का वागतेस गार्गी बाळा, तू सांग ना. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, हिरो हिरो तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना? तेव्हा राय म्हणू लागतो, गार्गी मी ठीक आहे, पण तू का अशी वागते? हे बघ, तुझ्या अशा वागण्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो की नाही, बघ बरं, तू अशी अचानक निघून जाते, सापडत नाही आणि नंतर येते, मग सगळ्यांच्या डोक्याला ताप होतो ना गार्गी, असं का वागतेस तू? असं नको वागत जाऊ. का कुठे जात राहते तू, सांग ना, कुठे गेली होती तू? त्यावर गार्गी म्हणू लागते, हिरो मला ती परी दिसली होती, ती परी पंख लावून चालली होती, तिने
तुला मारण्याचा प्लॅन केला होता. मी बघत होते तिच्याकडे. ती तुझ्या दिशेने चाकू घेऊन निघाली होती. मी खूप घाबरले आणि तिकडनं पळाले आणि लपून बसले. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय तू त्या परीला बघितलं होतं? तेव्हा मंजिरी लागते, राया म्हणूनच कदाचित गार्गी घाबरली असेल. आता मात्र रायाला जरा टेन्शन आलेलं असतं, कारण परीला बघितल्यानंतर गार्गीची अवस्था अशी झाली म्हटल्यानंतर नक्कीच गार्गी खूप घाबरलेली असणार आहे असं त्याला वाटू लागतं. तर आता सगळेजण इथे जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, आंटी मला थोडासा भात दे ना. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, देते. आणि गार्गी सगळ्यांना एक चांगली गोष्ट सांगायचीच राहिली. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस्फायर कुठली गोष्ट? त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया अरे गार्गीला ज्या परीची भीती वाटत होती ती पकडली. तिला पोलिसांनी ओढतच नेलंय हे कुठे सांगितलंय आपण तिला? तेव्हा राय म्हणू लागतो, हो हे तर लक्षातच राहिलं नाही. त्यावर जय म्हणू लागतो, म्हणजे ती परी पकडली? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो गार्गी तुझ्या हिरोने तिला ओढतच पोलीस स्टेशनला नेलं. आता ती पुन्हा नाही येणार बरं का, त्यामुळे घाबरायचं अजिबात नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, चला अगदी भारी काम झालं. रायाचं मिशन पूर्ण झालं, म्हणजे आता राया ऑफिसर होणार. तेव्हा जय म्हणू लागतो, होणार म्हणजे होणारच सर, आता त्यांचा शब्द पाळणार बघा. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, हो पांडुरंगाच्या कृपेने आता सगळं काही चांगलं झालंय. इथून पुढे असंच सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतंय. त्यावर राया म्हणू लागतो, मिस्फायर नाही, अजून तरी सगळं चांगलं झालंय असं वाटत नाही. कारण मिस्फायर अजून आपण त्या परिराणीकडनं सत्य बाहेर काढलं नाही. ती हे सगळं कुणाच्या सांगण्यावरनं करते, का करते? या पाठीमागे नक्कीच कोणीतरी असणार आहे आणि हे सगळं आपल्याला तिच्याकडनं बाहेर काढायचं आहे. तेव्हा कुठे सगळं काही ठीक होणार आहे. असे म्हणताच आता राया इकडे पोलीस स्टेशनला आलेला असतो. राया आता लगेच त्या सिरियल किलर म्हणजे त्या परिराणी समोर बसतो आणि म्हणू लागते, बोल पटकन, आता वेळ वाया न घालवता सगळं सत्य सांग. का करत होतीस? का तू सिरियल किलरवरून लोकांना मारत होती? लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच आता ती परी म्हणजे ती बाई जोर जोरात हसू लागते. राया म्हणू लागते, हसायला काय झालंय? तुझा खेळ संपलाय, तू पकडली गेली. तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते, विशाल भोसले तुला काय वाटलं? तू मला पकडलं म्हणजे सगळं संपलं? नाही या, तू चुकतोयस. तू जिला परिराणी म्हणून आणलंय ना, ती मी नाहीच आहे, ती दुसरीच कोणीतरी. आता मात्र रायाला धक्काच बसतो. ए स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलू नको असे राय तिला आता ठामपणे सांगू लागतो. त्याच वेळेस हसतच ती बाई म्हणू लागते, विशाल भोसले मी तुला चकवा दिलाय कारण मला तुला मारायचं होतं. तुझा गेम करायचा होता विशाल भोसले, म्हणून मी हा सगळा डाव आखला होता. पण तू फसला गेलाय. तू मला इकडे घेऊन आला म्हणून सगळं काही शांत होईल, थांबेल असं नाही आहे. तिकडे ती परिराणी तिचं काम करणार. तेव्हा लगेच राहायला लागते, बासा बास थांबव हे सगळं. का करते हे सगळं सांग ना. त्यावर लगेच आता ती बाई म्हणू लागते, कारण मला तुला मारण्याची सुपारी भेटली होती. मागे 2दा मी तुला मारण्याचा प्रयत्न केला विशाल भोसले. एकदा तुझ्या बायकोसोबत तू रस्त्याने चालला होता आणि दुसऱ्यांदी मार्केटमध्ये. आठव तुला ते क्षण आठवत आहे ना? पण तुझं नशीब चांगलं विशाल भोसले, 2दा तू माझ्या तावडीतनं वाचला. पण आता ही तिसरी वेळ होती आणि आता मला ही संधी गमवायची नव्हती. म्हणून या सिरियल किलरचा फायदा घेण्याचं मी ठरवलं आणि म्हणूनच तिचा वेश घेऊन मी तुला मारण्यासाठी आले. पण तुझं नशीब चांगलं आणि माझं नशीब खराब. मी पकडले गेले. पण विशाल भोसले तुझा गेम होणार. तुला मारण्यासाठी एक व्यक्ती टपली आणि ती तुला संपवणार. तेव्हा लगेच राहायला लागतो, कोण आहे ती व्यक्ती? सांग ना, कोण आहे ती व्यक्ती आणि ती मला का मारणार आहे? त्यावर लगेच ती बाई हसतच म्हणू लागते, आहे ती व्यक्ती, पण तिचं नाव मी तुला सांगणार नाही. तुला जे हवंय ना ते कधीच होणार नाही. तुझा गेम होणार. तेव्हा लगेच राहायला लागते, खोटं बोलतेस ना तू सगळं? तूच परिराणी कबूल कर. तेव्हा ती बाई हसतच म्हणू लागते, नाही विशाल भोसले, ती परिराणी मी नाहीच आहे. मी खरं तर या मालिकेत तुला ढकलून तुझा गेम करायचा असं ठरवलं होतं. पण बास, आता विशाल भोसले माझी वेळ संपत आली, पण तुझी वेळ सुरू होणार आहे. तुझा गेम होणार म्हणजे होणार. त्यावर राहायला लागते, लवकरात लवकर खरोखर बोला, ती व्यक्ती कोण आहे? तेव्हा ती बाई म्हणू लागते, तुला काय वाटलं तू मला पकडलंय म्हणून सगळं थांबणार? नाही या, माझी वेळ संपली, मला निघण्याची वेळ झाली विशाल भोसले.
पण तू संपणार असे म्हणताच ती बाई लगेच आपल्या तोंडात एक गोळी ठेवते. आता मात्र राया सगळ्यांना धक्का बसतो. धपकन आता ती टेबलवरती खाली पडते. तिने आता स्वतः जीव दिलेला असतो. आता मात्र राया लगेच कॉन्स्टेबल मॅडम हवालदारांना म्हणू लागतो, लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला बोला, लवकरात लवकर बोला, हिला हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. त्याच वेळेस राया तिच्या नाकाला असा हात लावतो. तिचा श्वास बंद झालेला असतो. तिने स्वतःला संपवलेलं असतं. आता रायाला धक्का बसतो. या बाईने तर जीव दिला, ही मेली, पण ही जे बोलत होती ते खरं होतं का? म्हणजे ही सिरियल किलर नव्हतीच, ती दुसरीच कोणीतरी का? कोण असेल ती? असे असंख्य प्रश्न आता रायासमोर उभे असतात. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी राया आता सिनियर सरांच्या ऑफिसमध्ये येतो. त्याच वेळेस सर म्हणू लागतात, विशाल भोसले, खरंच तुझ्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडं. मी जेवढं तुझा अभ्यास केला, तुझ्याबद्दल माहिती काढली, त्यापेक्षा तू खूपच जास्त हुशार निघाला. मी दिलेल्या मुदतीपेक्षा कमी वेळेत तू हे सगळं मिशन पार पडलं. त्यामुळे विशाल भोसले, आता आज तुझ्यावरती खाकी चढणार आणि तू पोलीस ऑफिसर होणार. बघ विशाल भोसले, आता तुझं स्वप्न पूर्ण होणार. त्याच वेळेस आता राया लागतो, सर, मोठी गडबड झाली. आपण हे सगळं एवढ्या लवकर करायला नको. त्यावर सर म्हणू लागतात, काय? अरे मिशन तर फत्ते झाले ना, मग गडबड कसली? आणि वेळ कशाला वाया घालवायचा? तुझं स्वप्न आहे ना, मग खाकी चढव की अंगावर. तेव्हा रायम लागतो, सर, ती बाई जी सिरियल किलर म्हणून आपण पकडली ना, ती मेली. आणि तिने जाताना हे कबूल केलंय की तिने हे सगळं मुद्दामून केलं होतं मला मारण्यासाठी. ती सिरियल किलर नव्हतीच, दुसरीच कोणीतरी बाई नाशिकमध्ये हे सगळे मृतदेह पाडते, ही नव्हतीच ती. त्यामुळे सर, तुम्ही वर्दीची एवढी घाई करू नका. अजून आपलं मिशन कंप्लीट झालेलं नाही. मला अजून थोडा वेळ हवा आहे. त्यावर लगेच सिनियर सर म्हणू लागतात, ठीक आहे विशाल, तुला वेळ हवा असेल तर मी द्यायला तयार आहे. पण मला तरी वाटते की हीच बाई असणार आहे सिरियल किलर. अरे ती खोटं बोलत असेल. आपल्याकडे जे पुरावे आहेत ना, ते सगळे मॅच होत आहेत ना. बरोबर तसाच चाकू, तसाच परीचा वेश, ते पंख जळालेले, सगळं काही मॅच होतंय. मग ती बाई खोटं बोलत असेल. तेव्हा रायम लागतो, नाही सर, त्या बाईच्या बोलण्यात जो विश्वास होता, जे तथ्य होतं ना, ते मला दिसलंय. आणि याचाच अर्थ ती बाई खरं बोलत होती. परिराणी दुसरीच कोणीतरी. सर, त्यामुळे मला वर्दीची घाई नाही आहे. मला माझं आधी मिशन पूर्ण करायचं आहे. तेव्हा सर म्हणू लागतं, ठीक आहे विशाल भोसले, तुला वेळ हवा आहे ना, तर तू घे वेळ. बघूया नेमकं पुढे काय होतंय ते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये ती परिराणी पुन्हा रात्री आलेली असते. तिने आता अजून एक मृतदेह पाडलेला असतो. आता मात्र लगेच रायाला फोन येतो, अजून एक मृतदेह सापडलाय, ती किलर अजूनही जिवंत आहे. आता मात्र लगेच घोरपडे म्हणू लागतो, राया, याचा अर्थ ती बाई खरं बोलत होती. नक्कीच कोणीतरी तुझ्या जीवावर उठलंय. आणि हा सिरियल किलर नेमकं कोण असेल? आणि हे सगळे मृतदेह तो का पाडतोय? असे असंख्य प्रश्न आता मंजिरी, राया, घोरपडे सगळ्यांना पडलेले असतात. पण बाजूला गार्गी असते. गार्गी मात्र आता गुपचूप राया मंजिरीकडे बघत हे सगळं ऐकत असते. तर मित्रांनो, आता मात्र राया या सिरियल किलरला कसं पकडणार आणि ती सिरियल किलर म्हणजे गार्गीच असणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.